पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर। मोदींच्या हस्ते आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचं उद्घाटन तर विश्वकर्मा योजनेतल्या लाभार्थ्यांना मोदी संबोधित करणार। महाविकास आघाडीची आज जागा वाटपाची बैठक। ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा 15 ते 20 जागांवर तिढा। तोडगा काढण्यासाठी महाविकास आघाडी कोणता फॉर्म्युला वापरणार याचीच उत्सुकता। भाजपा 160 जागांसाठी आग्रही राहणार तर शिंदेंच्या शिवसेनेला हव्या आहेत 126 ते 128 जागा, तर अजितदादांची 70 जागांची डिमांड। राज्यातल्या महिला अधिकाऱ्यांवर अन्याय होत असल्याची अंबादास दानवेंची तक्रार। राज्यपालांना लिहिलं पत्र। मुख्य सचिव सौनिक यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव, दानवेंचा आरोप। "100% काँग्रेसचाच मुख्यमंत्री होणार", बाळासाहेब थोरात यांच्याकडून कार्यकर्त्यांसमोर विश्वास व्यक्त। तर ठाकरे मुख्यमंत्री बनणं तेव्हाची गरज होती, संजय राऊतांचं सूचक वक्तव्य। बच्चू कडूंनंतर शिंदे समर्थक अपक्ष आमदार नरेंद्र भोंडकरही महायुतीतून बाहेर पडण्याच्या तयारीत। शिंदेंसोबत जाऊनही भंडारा जिल्ह्याला न्याय नाही अशी तक्रार। भरत गोगावलेंना एसटी महामंडळाचं अध्यक्षपद। परिवहन मंत्र्यांकडेच अध्यक्षपद असण्याच्या नियमात करावा लागणार बदल। डॉक्टर अजित रानडेंना हायकोर्टाचा तुर्तास दिलासा। सोमवारच्या सुनावणीपर्यंत गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलगुरुपदावरून न हटवण्याचे निर्देश। महाविकास आघाडीमध्ये इनकमिंग सुरूच। भाजपचे भास्करराव खतगावकर काँग्रेसमध्ये परतणार तर भुजबळ समर्थक ईश्वर बाळबुद्धे पुन्हा शरद पवारांचा हात धरणार। नागपूर जिल्ह्यात उमरेडमध्ये विसर्जन मिरवणुकीतल्या फटाक्यांमुळे 11 महिला भाजल्या। फटाके हवेत उडण्याऐवजी मिरवणूक बघणाऱ्या महिलांवरच पडले। कोलकात्यातल्या आरजी कर हॉस्पिटलच्या डॉक्टर्सचा संप अंशतः मागे। 41 दिवसांनंतर उद्यापासून तातडीच्या सेवा देणारे डॉक्टर कामावर जाणार। आणि मुंबईमध्ये आयफोन 16 खरेदीसाठी ग्राहकांच्या ॲपल स्टोअर बाहेर पहाटेपासूनच रांगा। आजपासून सुरू होतीये आयफोन 16 ची भारतात विक्री। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।